माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथून काही कामगार राष्ट्रीय महामार्गावरून उत्तर प्रदेशातील बनारसला जात असल्याची माहिती समजताच मंगळवारी सकाळी 6:30 वाजता घटनास्थळी पोहोचले. दरम्यान NL01 AP 0356 या क्रमांकाचा ट्रेलर अकोलाकडून अमरावतीकडे येताना दिसताच पोलिसांनी पाहणी केली असता त्यात 10 पुरुष कामगार दाटीवाटीने बसले होते. या कामगारांकडून माहिती घेतली असता त्यांना उत्तर प्रदेशातील बनारस येथे जायचे होते. संचारबंदीत त्यांना जायची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने तसेच रोजगार बंद झाल्यामुळे उपासमार व त्रास टाळण्यासाठी हे सर्वजण आपापल्या मूळगावी जाण्याच्या नियोजनात असल्याचं समजलं. मात्र ही कृती नियमबाह्य कायदाभंग करणारी असल्याने पोलीस पथकाने ट्रेलरसह सर्वांना कुरुम पोलीस चौकीला आणलं. सर्वांचं बयान नोंदवून पोलिसांनी 28 वर्षीय ट्रेलर चालक सूर्यकेश पांडे याच्यावर फिर्यादी पोलीस शिपाई बाळू बांगडे यांच्या तक्रारीवरून जमाव व संचारबंदी कायदाभंग AP कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर सर्व कामगारांना कुरुमच्या पंचशील विद्यालयातील निवारा केंद्रात रवाना करण्यात आलं. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून निवारा केंद्रात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवारा केंद्राला मूर्तिजापूरचे तहसीलदार प्रदीप पवार, नायब तहसीलदार राजू डाबेराव, मंडळ अधिकारी सुनील डाबेराव, पटवारी सागर काशीकर यांनी भेटी दिल्या व त्यांची चौकशी केली. विदर्भ न्यूज करिता मूर्तिजापूर येथून बाळासाहेब गणोरकर.